नमस्कार शेतकरी मित्रांनो, या सणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी तुमच्यासाठी आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी बांधव कर्जमाफीची प्रतीक्षा करत असतील, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील, त्यासोबत जे शेतकरी बांधव पीक विम्याची प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आले आहे। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या वितरणासंदर्भातील, पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आली आहे। जर का तुम्ही कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपली आहे। होय शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कर्जमाफी लाभ प्लस पीक विमा प्लस नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा होणार आहे। कोणत्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हा लाभ दिला जाणार आहे, यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, हेच आता आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो जाणून घेणार आहोत। त्यामुळे आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवरती सर्वात महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळतील। तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपणार आहे। त्यासोबत तुम्ही 2022 पासून 2025 पर्यंतच्या पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही देखील तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपणार आहे। त्यासोबत तुम्ही नमोच्या हप्त्याची 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही सुद्धा तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एकत्रपणे 3 ते 4 योजनांचा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे आता हेच जाणून घेणार आहोत की कोणत्या शेतकरी बांधवांना हा लाभ मिळणार आहे, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र असणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। 2 ते 3 मिनिटे नक्की वेळ काढून शेवटपर्यंत पाहत चला। जर का तुम्हाला कर्जमाफीची अत्यंत गरज असेल, पीक विम्याची अत्यंत गरज असेल, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अत्यंत गरज असेल, तर आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। शेवटपर्यंत नक्की पाहत चला आणि हे देखील लक्षात घ्या, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही। डायरेक्ट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे सरकारने सांगितलेली कामे आहेत ते सांगणार आहे। त्यासोबत सरकारच्या माध्यमातून कोणत्या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कर्जमाफी, पीक विमा व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे हे देखील मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सरकारने काही कामे देखील करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत। त्या अटी, कामामध्ये, शर्तीमध्ये जर का तुम्ही बसत असाल तरच तुमची कर्जमाफी, पीक विमा रक्कम प्लस नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्रपणे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो, फक्त या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये 3ही योजनांचा आजपासूनच पुढील काही तासामध्ये लाभ मिळणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषी विभागात म्हणजेच की दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून मोठी बैठक पार पडली असून आता शेतकरी बांधवांचा हिताचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेला आहे। आज खरोखर शेतकरी राजा जिंकला असं म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की शेतकरी बांधवांनो, आजपर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून जारी झाला असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 3 योजनांचा लाभ हा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे। आता कोणत्या शेतकरी बांधवांना हा लाभ मिळत आहे, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत आणि सर्वप्रथम म्हणजे नेमकी कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र देखील आहेत हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। तुम्ही अपात्रतेच्या यादीमध्ये गेलाय की पात्रतेच्या यादीमध्ये आहात का, तुम्हाला नेमकी तुमच्या जिल्ह्याचं नाव या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का तुमच्या जिल्ह्याचं नाव पुढील टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून लावण्यामध्ये आलंय हे देखील तुम्हाला आता पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये समजणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नक्कीच आता 2 मिनिटे वेळ काढून पाहत चला। संपूर्ण माहिती सांगतो आता तुम्हाला। पीक विम्यासाठी कोणती कामे करायची आहेत, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी कोणती कामे करायची आहेत, त्यासोबत तुम्हाला कर्जमाफी होण्यासाठी देखील नेमकी काय काय लागणार आहे, कर्जमाफी तुमची केव्हापर्यंत होणार आहे, आता हे सविस्तरपणे तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये समजणार आहे। त्यानंतर लगेच 20 जिल्ह्यांची यादी मी सांगणार आहे, कोणते 20 जिल्हे सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहेत, त्या 20 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे देखील तुम्हाला आता लगेच पुढे पाहायचं आहे।
तर पहा आता शेतकरी बांधवांनो, तुमचं कर्जमाफ होण्यासाठी, पीक विमा रक्कम मिळण्यासाठी, नमोचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारने सांगितलेली कामे करायची आहेत. ते कामे आता मी तुम्हाला लगेच सांगतो. त्यानंतर लगेच आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत कोणते 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे. तर सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल, पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल, नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या तिन्ही योजनांचा लाभ पाहिजे असेल तर तुमचं आधार बँक खात्याशी असलंच पाहिजे. होय शेतकरी बांधवांनो, जर का तुमचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला या तिन्हीपैकी एकाही योजनांचा या ठिकाणी लाभ येणार नाही, हे देखील लक्षात ठेवा. त्यामुळे जर का तुमचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर हे लवकरात लवकर शेतकरी बांधवांनो पूर्ण करून घ्यायचं आहे. ज्या शेतकरी बांधवांचं पूर्ण आहे त्यांना लाभ मिळणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवांचा अपूर्ण आहे असे शेतकरी बांधव अपूर्ण सुद्धा राहणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमोचा हप्ता मिळवण्यासाठी, पीक विमा व कर्जमाफी मिळवण्यासाठी तुमची ई-केवायसी देखील पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल असे शेतकरी बांधव या योजनेपासून, या हप्त्यापासून, या तिन्ही लाभांपासून अपात्र राहू शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हे 3 कामे तुम्हाला करायचीच आहे. जे शेतकरी बांधव करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, हे देखील लक्षात घ्या. आणि जे शेतकरी बांधव करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला काम लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. ई-केवायसी सुद्धा करून घ्यायची आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या हप्त्यासाठी, या योजनेसाठी, कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत, हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या. तर हे कामे केल्यानंतर शेतकरी बांधवांनो तुम्ही पात्र असणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा व नमो शेतकरी व पीक विमा रक्कम कोणत्या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळत आहे. आता त्या 20 जिल्ह्यांची नावे सांगतो. त्या 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा नक्की चेक करा. तर आता पहा, जिल्ह्यांची नावे सांगतो, त्यामध्ये तुमचा जिल्हा नक्की चेक करा. तर शेतकरी बांधवांनो बघा, नंबर 1 वरती जिल्हा आहे पुणे. पुण्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पुण्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा म्हणजेच की नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो कर्जमाफी, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, त्यानंतर नंदुरबार जिल्हा, नंदुरबार मधील शेतकरी असाल, नंदुरबार मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा कर्जमाफी, पीक विमा व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता या जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे. त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा कर्जमाफी, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, नमोच्या रखडलेल्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा देखील पूर्णपणे संपलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. त्यानंतर सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व कर्जमाफीची रक्कम व त्याचसोबत शेतकरी बांधवांनो पीक विमा सुद्धा तुम्हाला हेक्टरी प्रमाणे म्हणजेच की काहींना 17,000 रुपये मिळेल, काहींना 23,000 रुपये मिळेल, काहींना 20,000 रुपये वेगवेगळी रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा कर्जमाफीची अत्यंत गरज म्हणजे वाट पाहत असाल, त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या रखडलेल्या 9व्या हप्त्याची वाट पाहत असाल, पीक विम्याची वाट पाहत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आहे. बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.